यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी लाचेची मागणी केली होती। या कारवाईमुळे ही कारवाई करण्यात आली। दरम्यान न्यायालयाने रणधीर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये 6 महिन्यांसाठी मिळवून दिले होते। मात्र मुदत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाही। या प्रकरणी तक्रारदाराने 10 डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। एसीपीचा सापळा आणि अटक तक्रारदाराने या प्रकरणी अमरावती एसीपीकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली। 12 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत रणधीर यांनी 3 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले। ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल। आरोपी नरेश रणधीर हे मूळचे अमळनेर येथील रहिवासी असून यवतमाळ येथे कार्यरत होते। त्यांच्या विरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। ही कारवाई अमरावतीच्या एसीबी पथकाने केली।